VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आली आहे गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते गुंतण्या आतुर फिरुनी भाग 57. आज पर्णिकाचं फोटोशूट होता. कृती ही तिचं हे फोटोशूट पाहायला आज त्यांच्या स्टुडिओमध्ये आलेली. पर्णी शार्दूल सांगत होता त्याप्रमाणे बरोबर पोज देत होती, तेही अगदी प्रोफेशनल मॉडेल असल्यासारखी. तिने आत्तापर्यंत शार्दूलला फोटोग्राफी करताना आणि इतर मॉडेल्सना पोज देताना पाहिलं जे होतं. शिवाय ती सुद्धा तर आता एक फोटोग्राफर म्हणून फोटोग्राफीमध्ये प्रशिक्षित होत होती. तिला ह्या काही दिवसात बऱ्याच आयडिया मिळाल्या होत्या. ओहो, परफेक्ट पर्णिका, यू हॅव दॅट टॅलेंट टू, ग्रेट. प्रत्येक फोटो घेत असताना शार्दूल तिचं कौतुक करत होता आणि कृती तिला थम्सअप करत होती. इकडे केतन पर्णीच्या मेसेजची वाट पाहत होता. फोटोशूट झालं की मला एकदा कॉल कर म्हणून आधीच त्याने तिला सांगितलं होतं. त्यालाही उत्सुकता होतीच. न राहून तिचा कॉल किंवा मेसेज आलाय का हे पाहण्यासाठी त्याचं लक्ष सतत मोबाईलकडे जात होतं. असं करता करता लंचची वेळ झाली. पर्णीचा स्वतःहून अजूनही काही मेसेज नव्हता. तिला फोन करावा का असं त्याच्या मनात येऊन गेलं, पण ती फोटोशूटमध्ये बिझी असेल तर उगाच डिस्टर्ब नको म्हणून त्याने तिला कॉल करणं टाळलेलं आणि लंचला जायला म्हणून निघाला. केतन त्याच्या केबिनमधून बाहेर आलाच होता एवढ्यात त्याला डेस्कवर डोकं टेकून पडलेली कियारा दिसली. ती अशी क्वचित मात्रच त्याला दिसली असेल. तिला काही झालंय का हे एक क्षण तिला जाऊन विचारावं असं मनात आलेलं टाळून तो तसाच निघालेला, पण माणुसकीच्या नात्याने तसंच जाणं त्याला योग्य वाटत नव्हतं. त्याची पावलं पुन्हा माघारी फिरली. कियारा, आज लंचला नाही गेलीस का? हां, म्हणत तिनं हातावर टेकवलेलं डोकं बाहेर काढलं. नाही, असंच मूड नाही आहे, ती बारीक तोंड करून म्हणाली. काय झालं? एनी प्रॉब्लेम? तब्येत ठीक नाही आहे का तुझी? कदाचित तिची तब्येत ठीक नाही असं समजून त्याने तिला विचारलं. नाही, तब्येत ठीक आहे माझी. ते जरा घरी प्रॉब्लेम्स आहेत ना, सो ओके, टेक केअर, मी लंचला जातोय, म्हणत तो सरळ कॅन्टीनमध्ये जायला निघाला. कियाराला वाटलेलं तो खोदून विचारेल काय प्रॉब्लेम आहे, पण तसं काही झालंच नव्हतं. अखेर तीच त्याला म्हणाली, केतन वेट, मी येऊ का तुझ्यासोबत लंचला? तिनं स्वतःहून विचारलं तरी तिला काय उत्तर द्यावं या विचारात तो क्षणभर विचारच करत राहिलाय हे पाहून. ओके, तुला प्रॉब्लेम असेल तर राहू दे, मी एकटी जाईन, म्हणत तिने तिचा टिफिन उचलला आणि ती सरळ त्याच्याही पुढे निघून गेली. कुठंतरी क्षणभर त्याचं त्यालाच वाईट वाटून गेलेलं. पर्णिका म्हणते त्याच्या अनुसार तो तिच्यापासून लांब राहत होताच, पण त्याला तिचा तसा वाईट अनुभव नव्हता. तिला बोलल्यापासून ती चिकटायची ही आता कमी झालेली आणि कोणाच्या सांगण्यावरून एखाद्याशी वाईट वागायचं त्याचं त्यालाच गिल्टी वाटत होतं. अर्थात पर्णिकाच्या सांगण्यामागचा हेतू तरी त्याला कुठं स्पष्ट होता. तो तसाच कॅन्टीनमध्ये आला तर ती अगदी कोपऱ्यात बसून एकटीच जेवत होती. त्याने आताही तिच्याकडे जाणं जाणीवपूर्वक टाळलेलं, पण त्याचं मन त्यालाच खात होतं. जणू ती आपल्याला चांगला मित्र मानते आणि आपण मात्र तिच्यावर अन्याय करतोय, त्याला असं वाटू लागलेलं. केतनला एकटा बसलेला पाहून काहीच वेळात सचिन आणि नीरव जॉईन झाले. त्या दोघांसोबत लंच करून केतन त्याच्या केबिनमध्ये जायला निघाला तेव्हा मात्र कियारा एका कोपऱ्यात कोणाशी तरी बोलताना दिसत होती. तेव्हा ती रडत असल्याचंही त्याला जाणवलं आणि खरंच ती प्रॉब्लेममध्ये असल्याची खात्री झाली. पण पर्णिकाला शब्द दिल्याप्रमाणे तो स्वतःला तिच्यापासून दूर ठेवत होता. केतन त्याच्या केबिनमध्ये पुढे निघून आला, पण त्याचं शुद्ध मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. कोणासाठीही नेहमीच मदतीला तत्पर असणारा तो त्याला काहीतरी चुकत असल्याची जाणीव होत होती.
पर्णीचं फोटोशूट फारच छान झालेलं. त्यात सायंकाळी तिचे फोटो लगेचच केतनला तिने पाठवून दिलेले आणि ते पाहून त्याने स्वतः लगेच तिला कॉल केला. पर्णिका नुकतीच घरी पोहोचलेली आणि तिला केतनचा फोन येऊ लागलेला. तिनं तो उचलला. हां बोला ना केतन. ओ हो, काय म्हणते माझी मॉडेल बायको? काय ग, दिवसेंदिवस एवढी गोड दिसू लागलीस? काय भानगड काय पर्णी? काय भानगड आहे काही? ही तर शार्दूल सरांच्या फोटोग्राफीची कमाल आहे. छे, बिलकुल नाही. माझी पर्णिका एवढी गोड दिसते म्हणून ते फोटो छान आलेत आणि म्हणून त्याने तुला फोटोसाठी निवडलंय. पर्णी खरंच ग्रेट यार, मानलं हा तुला. गप्पा हो, उगाच काय एवढं कौतुक करताय? पडेन हा मी हरभऱ्याच्या झाडावरून. अगं खरंच खूप सुंदर आलेत फोटो. तुझा मला पुन्हा पुन्हा प्रेमात पाडायचा इरादा आहे वाटतं. ठीक आहे, तसं समजा हवं तर. बरं, चहाचं पाहायचंय, बोलूया ना रात्री? ओ, रात्री बोलूया का? बरं, तू म्हणशील तसं. केतन अहो काय, त्याचं असं मिश्किल बोलणं पाहून ती खूप हसत होती. हो ना यार, ए पर्णी, मला वाईट वाटतंय ग. अहो कशाचं यार, मी मिस केलं ना. आय विश मी तिथं असायला हवा होतो, पण बंदी केलेली ना आम्हाला यायला. बरं चला, मी ठेवते, आई हाक मारत येत आता, म्हणत तिनं हसतच फोन ठेवला. कारण त्याचं कौतुक काही केल्या थांबत नव्हतं. ती मात्र त्याच्या एवढ्या कौतुकानेही हरकून गेलेली. ते 2-3 दिवस असेच गेले असतील. कियारा केतनकडे आली नव्हती. कामापुरतं बोलणं व्हायचं तशीही ती आता थोडी तुटक वागत होती. केतनने अगदी तिला माणुसकीच्या नात्यानेही विचारलं नव्हतं की तिला काय प्रॉब्लेम आहे आणि ऑलरेडी आपण तिला वाईट वागवतो या विचाराने गिल्टी फील करत असलेला तो संभ्रमात होता. त्या दुपारी ती असेच एका फाईल संदर्भात बोलायला आली होती आणि तिचं अचानक बदललेलं वागणं पाहून केतनने न राहून विचारलं, कियारा, एनिथिंग रॉंग? गेल्या काही दिवसापासून पाहतोय. माझ्यासोबत काय रॉंग होत असेल तर तुला काय ना केतन? तू का विचार करावा? लोक मैत्री करतात आणि बदलतात काही लोकांच्या सांगण्यावरून. इट्स हर्टिंग. असा त्रास करून घेण्यापेक्षा अशा लोकांपासून दूर राहिलेलं चांगलं नाही का? असं काही नाही आहे कियारा, मला कोणी काही सांगितलेलं नाही आहे. आय डोंट थिंक सो. मला तर जाणवते. नेहमी माझी बाजू घेणारा मित्र बदलला, तेही जाणवण्या इतपत. यात खोटं तर काही नाही आहे ना केतन? कियारा, डोंट गेट मी रॉंग. लोक नको तो अर्थ काढत आहेत जे मला नको आहे. इतर लोकांचा विचार करतो आहेस. ओके ठीक आहे, मग तर सोडच. अगं काही प्रॉब्लेम आहे का? बोल ना. माझे डॅड ॲडमिट आहेत गेल्या काही दिवसांपासून. त्यांचं ऑपरेशन आहे. त्यासाठी काही पैसे कमी पडत आहेत, पण कोणाची मदत घेणार? अशा वेळी कोणी कोणाचं नसतं ना. कसलं ऑपरेशन? ब्रेन हॅमरेज झालंय. काही पैसे कमी पडत आहेत. माझ्याकडेही सेविंग्ज आहेत, पण ते पकडूनही 50,000 कमी पडत आहेत. ओ इतकंच ना, मग घे ना कोणाची तरी मदत. कोणाची तरी? कोणाची घेऊ? इथे कोणी माझ्या ओळखीचं आहे का? केतन, तू करशील मदत प्लीज? मी तुझे हात जोडते, हवं तर तुझे सगळे पैसे परत करेन मी, पण प्लीज मला मदत करशील? तिने डायरेक्ट त्याला विचारलं. ओके करेन, पण 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 पुढे त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण त्याआधीच. थँक्यू केतन, थँक्यू सो मच. इट विल हेल्प मी लॉट. सॉरी, मी तुला वाईट समजले, पण हल्ली असं वाटू लागलेलं की कोणीच आपलं नाही आहे. खूप वाईट फेज सुरू आहे केतन. खरंच थँक्स. बरं या फाईलबद्दल बोलायचं आहे, म्हणून तिनं फाईलबद्दल बोलायला सुरुवात केली. केतन तिला हो बोलून बसलेला आणि तरीही एक हुरहुर त्याच्या मनाला लागून राहिलेली. इतक्या दिवसात कधीही ती तिच्या आई वडिलांबद्दल बोलली नव्हती, शिवाय तिच्या घरी गेल्यावरही ते कधी दिसले नव्हते. तिला मदत करण्याआधी एकदा पर्णीसोबत बोलायचं होतं खरं तर. तेच तर तिला सांगणार होता तो. पण आता तिला मदत करायचं आश्वासन देऊन तिला नकार देणं ही बरोबर नव्हतं.
शिवाय पर्णीला केवळ दाखवण्यासाठी विचारणंही त्याला चूक वाटत होतं आणि त्याला आपला हा निर्णय बरोबर आहे की चूक हेच कळेना झालेलं. केतनने तिला आश्वासन दिलेलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी कियाराने त्याच्याकडे येऊन आठवणीने ते पैसे त्याच्याकडून घेतले आणि मग मात्र पर्णिकाला त्याला काही बोलता आलंच नाही. आणि पैसे दिल्यावर पैसे दिले आहेत हे पर्णीला सांगणं म्हणजे अगदी चूक असणार होतं, म्हणून त्याने पर्णीलाही त्या बाबतीत काही कल्पना दिलीच नव्हती. केतनच्या ऑफिसमध्ये आज पार्टी होती. दोघंही आवरत होते. पर्णिका आता ड्रेस चेंज करायला वॉशरूममध्ये गेली होती. ती बाहेर येईपर्यंत केतनने ब्लॅक कलरच्या शर्टवर ब्राऊन डार्क रेड कलरची ट्राउझर घातलेली आणि इन करून शर्टवर खूप सारा परफ्यूम स्प्रे केला. हातात त्याचं नेहमीचं घड्याळ घातलं, कारण कियाराने दिलेलं घड्याळ तो शक्यतो टाळायचा, कारण पर्णीला आवडत नसायचं. आरशात पाहून त्याने एकवार केस नीट केले आणि आता वेगवेगळ्या अँगलने स्वतःला आरशात पाहत ॲटिट्यूडमध्ये स्मित करत होता. एवढ्यात वॉशरूममध्ये गेलेली पर्णिका बाहेर आलेली त्याला दिसली. ती वॉशरूमचं डोअर लावून येतानाच आरशातच त्याला ती दिसली होती. तिने चक्क केतनने तिच्यासाठी घेतलेला तोच रेड कलरचा कियाराच्या हेल्पने घेतलेला पार्टीवेअर ड्रेस घातलेला. तिला त्या ड्रेसमध्ये त्या क्षणाला पाहून त्याचं हृदय क्षणभर थांबलेलंच. वाव, पर्णिकाने केतनला छान सरप्राईज दिलाय त्यानेच दिलेला ड्रेस घालून. आता केतन तर खुश होणार, पण पार्टीमध्ये काही गोंधळ तर नाही ना होणार आहे. चला बघूया, त्यासाठी ऐकत रहा गुंतन आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.